स्वराज रेडी आहेस ना? त्याच्या इच्छेनुसार त्याची इच्छा होती, मम्मीने केलंय, मला करायचंच आहे. आणि आम्ही 3 भावांनी याच्या आधी केलेलं आहे धरमतर गेले. त्याला आता इच्छा झाली, मग मी करणार, मला करायचंय, तुझा रेकॉर्ड मावडायचा आहे. मग त्याच्या इच्छेनुसार हे सगळं फायनली एक नंबर कडक. त्याने हा प्रवास आता करशील तात्यांना ताज हॉटेलला पाहिजे जवळ किडनी विकायला लागेल. पहिला किडनी काढायला चाललोय. नमस्कार मंडळी, मी रितेश मोरे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. नमस्कार मंडळी, मी रितेश मोरे. स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे पुन्हा एकदा विक्रम. कारण आपल्याच केगाव गावामधला स्वराज संतोष पाटील आज आपले धरमतर जेटी ते गेट ऑफ इंडिया असा 37 किलोमीटरचा सागरी अंतर तो पार करणार आहे. आणि वय वर्ष फक्त 12. आपण पहिला मानसला बघितला, त्याचा 6 वय होता आणि त्याने 17 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. जसा वय डबल तसा डिस्टन्स सुद्धा डबल झालाय. सो आता आपण जाऊया. रात्रीचे 10 वाजले. आपण करंजा जेटीला जाणार आहोत आणि नंतर मग तिथून बोटीने आपण धरमतर जेटीला आणि तिथून तो जम्प घेणार आहे. सो हा पूर्ण व्लॉग तुम्हाला पुढं समजणारच आहे. सो व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आपला स्वराजला भरपूर सारा आशीर्वाद, प्रेम कमेंट बॉक्समध्ये भरभरून द्या आणि करूया व्लॉगला सुरुवात. स्वराज कशा प्रकारे हा सागरी अंतर पार करते या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. काय आपण चाललोय स्टॉक घेऊन सर्व आउट ऑफ कंट्री. सो फायनली आता आपण आलोय करंजा जेटीवर आणि इथूनच आपण सुरुवात करणार आहोत. सो आता आपला स्वराज आलाय, अजून आलं नाही. आता स्वराज येईल तेव्हा आपण त्याची बाईट घेऊ थोडी. आणि आपला क्रिश आहे आणि क्रिश बोलते आपला स्टॉक कुठे न्यायचा आहे? बाहेरच्या देशात, इराणला विकास आहे तिथं. आणि तू काय वाजवणार आहेस आज? मी सॅक्सोफोन. आणि तू? मी काट्या धरायला काट्या धरायला येतो. सॅक्सोफोन भारी वाजवते मी. बघू आता बघू. इकडे बघा डायरेक्ट तर केलं, कारण माणसा बघितली जाम माणसं आहे. गणपती बाप्पा. चला तर आता आपण निघलोय करंजा जेटीवरून आणि आज आपल्या सोबत स्वतः इथेन ठाकूर आहे. आणि त्यांचा कालच बर्थडे होता ना? तो विश नाही केलास मला, मी विश केला मी. आपला फोटो स्वतः सजेस्ट झाले आणि अजून कोण सोहम नाईक सोबत फोटो टाकलेला मी तुझा. काय बोलतोस? नाही तुम्ही बघलाच नाही, म्हणजे तुम्ही बघलाच नाही, पण त्याचा विश तुम्ही बघलाच नाही माझा. थँक्यू सर्वांना. आता आपण निघलोय रात्रीच्या आता 2 वाजत आलेत आणि आपण आलोय धरमतर जेटी जवळ, म्हणजे JSW कंपनी जवळ आलोय आपण. आणि इकडे स्वराज सुद्धा आता रेडी झाला, आता तो जम्प घेणार आहे. चला फायनली आपण आलोय धरमतर जेटी आणि स्वराज सुद्धा रेडी झालाय. स्वराज रेडी आहेस ना? सर्वजण आहेत. आता आरती वगैरे करू आपण. नमस्कार, जय शिवराय सर्वांना. आज आपण आलेलो आहोत स्वराज संतोष पाटील याच्या इव्हेंटसाठी. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 36 किलोमीटरचं अंतर
हा पार करण्यासाठी आज इथे आलेला आहे. आपल्या मागे आपण JSW धरमतर जेटी पाहू शकता आणि आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तसेच त्याच्या आई वडील ॲक्च्युली म्हणजे स्वराज हा माझा भाचा आहे. ह्याच्यापूर्वी त्यांनी 2 चॅनल स्विम केलेले आहेत आणि पुन्हा आता हा तिसरा धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया हा पार करणार आहे. तर त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, संतोष दादा आता मानसला रेडी करतोय, ग्रीस वगैरे लावतोय तो अंगाला, कारण हा प्रवास खूप मोठा आहे. 37 किलोमीटरचा सागरी अंतर आहे, त्यामुळे आता तो ग्रीस लावतोय. हॅलो, बरोबर आहे. बसलाय का बरोबर? आमचं जय मोरया. चला, स्वराजने सुरुवात केलेली आहे. धरमतर जेटी ते गेटवे ऑफ इंडिया असा खूप मोठा सागरी अंतर तो पार करणार आहे आज. सो त्याला खूप सारा प्रेम आणि आशीर्वाद नक्की द्या कमेंट बॉक्समध्ये. आता त्यांनी सुरुवात केलं आहे, पुढं तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. 12 वर्षाचा स्वराज, त्यांनी पहिलेसुद्धा 2-3 चॅनल पार केलेत. स्वतः इथे टाकून प्रोत्साहन देत असताना स्वराजला जिंकला पाहिजे ना. जिंकला पाहिजे. आऊट आऊट. आई खुशच असणार. त्याला माझा रेकॉर्ड मोडायचा आहे. तू एकदा डबल आलोच. जा बिंदास. थांब, ग्रीस लावताय. इकडे बघा समोर तर आहे, तरीच आपण सगळं स्वराज वरडताना दिसतंय. सकाळचे 6 वाजत आलेत मंडळी आणि तुम्ही बघू शकता बँजो वाजवतात सर्वजण, कारण हे स्वराजला खूप आवडते आणि अशी आई म्हणाली होती त्याची मागाशी आम्हाला. आणि आपण करंजा सोडलाय बघा, करंजा जेटी सोडलाय आपण. आणि हा बघा द्रोणगिरी डोंगर. काय भारी नजारा वाटते बघा. पाठून बघा कसा सूर्य आलाय आणि इथं आपला सूर्य पावतोय. 2 सूर्य एकदाच. भरपूर दिवसानंतर आज मी पाण्यातून बघते काशा खडकाला. मला वाटलं जवळ ना जाऊ आपण त्याचे, पण आता लांबना चाललोय आपण. सो मिस केला मी. आणि काय भारी नजारा दाखवा इथं. तर जाम दिवसानंतर आज रिग बघितलं आहे आणि आता आपण सध्या रिगत पोचलोय आणि स्वराज कंटिन्यू करतोय आता. बँजो वगैरे सगळं वाजवतात. पूर्ण बाजारपूर आलाय, बाजारपूर.
आता रिगत म्हणजे अर्धा पल्ला आपण गाठलाय आणि आता नंतर पोचू आपण 10 वाजता आपल्याला पोचेपर्यंत. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि स्वरासोबत ना त्याचा मित्र सुद्धा त्या उतरलाय त्याला होप देण्यासाठी. सो रिगाणा सुद्धा गाठला आहे आणि आता भरपूर असा प्रवास म्हणजे भरपूर असा अंतर गाठला आहे आपले स्वराजनी. आणि होडीतसुद्धा आता कोण नाही कारण सर्वजण तरमध्ये गेलेत. आणि आता सध्या आराम चालू आहे बघा. संतोष आता झोपला आहे जरा होईल आणि हितेनसुद्धा पण आमचा झोपलेला. मगाशी आम्ही घेतलेलं तुला व्हिडिओमध्ये त्याही बघितलास. आणि तुम्ही आणि आमची रील पण बघा. रील पण आता चाललंय ती एडिट नंतर तुम्हाला समजते. तर मध्ये सगळीजण गेली तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण मजा येणार आहे. कारण स्वराज कसा प्रवास पूर्ण करतोय ते तुम्हाला बघायला भेटेल. अजून खूप अंतर बाकी आहे, 1 तास अजून लागल जावासाठी. समोरच मुंबई आहे. आणि आता यो कोण आहे राज गेला त्यासोबत. आणि स्वराज मस्त म्हणजे स्टॅमिना भरपूर आहे रा, 1 नंबर. जी स्वराजने ती स्टार्ट केली ती 2 वाजता जम्प मारलेली तो तेव्हापासून आतापर्यंत स्विम करते. म्हणजे नॉनस्टॉप तो पाण्यात हात मारते म्हणजे नॉनस्टॉप स्विम करते तो. आणि आता सध्या तरी 9:30 वाजल्यान आणि तो नॉनस्टॉप पावतच चालला आहे. तो आता मी तरमध्ये आलो आहे आणि समोर बघू शकता तुम्ही स्वराज. आणि बघा ही होडी बघा, डेंजर. होडी तर नाही बोलू शकत आपण, काय बोलतात मला नाही माहिती, पण डेंजर आहे डेंजर. आणि त्याच्या समोर आपला स्वराज स्विम करते. आणि आता तरीत आलो आहे कारण आपण नंतर लगेच पुढं जाऊ त्यामुळं. हितेन आणि राजदादा आहे होडीत, सो ते पण नंतर येतील एवढीत. सो गेटवे आता खूप लांब आहे अजून तरी. जास्तीत जास्त अर्धा तास पाऊण तास पोचल. तुम्हाला आता खालची मजा दाखवते. बँजो वगैरे वाजवतात सगळे जण. वाजो गिरीश का गाना सुनोगे. लाईन बरोबर आहे, लाईन बरोबर. डबल. आपल्यासोबत आहेत स्वराजची आई आणि बाबा आहेत. आणि
दोघांना सुद्धा खूप छान वाटत असेल, कारण स्वराज आता स्विम करते. तो आता सुद्धा त्यांनी या मला फक्त मध्ये चालू असेल. मला फक्त या इव्हेंटबद्दल सांगा, म्हणजे हा जो आता तो इव्हेंट पूर्ण करतोय तो कशा प्रकारे असेल. त्याच्या इच्छेनुसार, त्याची इच्छा होती, मम्मीने केलंय, मला करायचंच आहे. आणि आम्ही 3 भावांनी याच्या आधी केलेलं आहे धरंतर गेले. त्याला आता इच्छा झाली, मग मी करणार, मला करायचंय, तुझा रेकॉर्ड मावडायचा आहे. मग त्याच्या इच्छेनुसार हे सगळं चालू. म्हणजे आईने सुद्धा हा अगोदर अगोदर इव्हेंट केलेला आहे आणि त्यांनी अगोदर सुद्धा त्याचे रेकॉर्ड खूप आहेत आणि अगोदर सुद्धा त्यांनी इव्हेंट खूप केले. गेल्या वर्षी 5 मार्च रोजी मोरा गेटवे हा एक अंतर केलेला एक इव्हेंट. नेक्स्ट त्यांनी जानेवारीच्या या 2 महिन्यापूर्वी जानेवारीच्या 31 जानेवारीला सेकंड इव्हेंट कासा खंदेरी हा कमीत कमी वेळेमध्ये इव्हेंट केलेला आहे. काशा ते खंदेरी हा 18 किलोमीटरचा 5 तासामध्ये कम्प्लीट केलेला आहे. आणि मी ऐकलंय का हा जो प्रवास जो आता करतोय 37 किलोमीटर हा खूप मोठा अंतर आहे. खूप मोठा आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रिव्हर आहे हा. मोठी खाडी आहे. मोठी गाडी आहे. आणि एक असा प्रश्न की याच्या पुढचा काय असेल त्याचा प्रवास. त्याचा आता पुढचा त्याला जेव्हा एंट्री मिळेल 3 वर्षांनी तेव्हा नेक्स्ट टाइम करायचंच आहे. सध्या त्याला भारताबाहेर जायसाठी तरी 3 वर्ष थांबायला लागेल. अच्छा. आणि हा शेवटचा असेल इव्हेंट त्याचा. इकडचा आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलो तर हा शेवटचाच इव्हेंट असेल. हा सर्वात म्हणजे हा चॅनल मोठा आहे. सगळ्यात चॅनल मोठी खाडी आपली धरमतर ते गेट ऑफ इंडिया. सो नक्की आता शुभेच्छा देऊ. आणि नंतर आता आपण पोचलोय, थोड्याच वेळात आता आपण पोचू गेटवेला आणि तिथं आपण छोटीशी नक्की बाईट घेऊ, त्याच्यासोबत घेऊ आपण. चला, थँक्यू, धन्यवाद. आता आपण पोचू थोड्या वेळातच गेटवेला. समोर बघू शकता तुम्ही गेटवे दिसतोय आपल्याला. आणि आपल्यासोबत आहे पारस, आणि पारसचा सुद्धा एक चॅनल आहे. पारस सांग चॅनलचा नाव आहे चॅनल. सो नक्कीच सबस्क्राईब करा पारसला आमच्या. आणि खूप सुंदर असा पियानो वाजवते. थँक्यू. फुल सपोर्ट करताना दिसत आहे आपली फॅमिली स्वराजला. आणि आता यस सो फायनली आता आपण गेटवेला पोचलोय. समोर तुम्ही बघू शकता. आणि आता आपण उतरू आणि पुढचं जे काय असेल ते मी दाखवेन तुम्हाला. फायनली आम्ही सर्वजण गेटवेच्या खाली सर्वजण स्वराजची वाट बघत आहोत. आणि स्वराज आता इथून येईल. स्वराज आता दिसत नाही पण येईल. बोट मुलं आपल्याला दिसत नाही. आपण सर्वजण थांबलोय. समोर पाहू शकता स्वराज आणि फुल सपोर्ट आहे फॅमिलीचा.
महाराष्ट्रामधील सर्वात मोठा चॅनल म्हणजे मोठी खाडी त्याच्या आईने त्याच्या मामाने पूर्ण केली होती आणि त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन स्वराजने सुद्धा ही खाडी पूर्ण केली. वन मॅन शो. खूप मोठा प्रवास, खूप मोठा अंतर, सागरी अंतर तो पार करून आलाय. फायनली एक नंबर कडक. नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय. आज आपण सकाळी 2 वाजल्यापासून पाहिलं स्वराजने धरमतर जेटी इथून स्विमिंगला स्टार्ट केली होती आणि त्याच्या आज महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले. तर त्याचा आज पूर्ण हा 36 किलोमीटरचा जो प्रवास हा किती तासात झाला ते डिक्लेअर करतो. सर महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे स्वराज यांचे अभिनंदन. आणि त्यांनी हा प्रवास 9 तास 49 मिनिटं आणि 40 सेकंदात पूर्ण केला. तसेच आपल्याकडे आज प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत, साहेब आलेले आहेत. तर त्यांच्या हस्ते आज ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनची ट्रॉफी त्यांच्या हस्ते आपण
आणि ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे सर्टिफिकेट लॉंग डिस्टन्स आणि इंटरनॅशनल स्विमर तसेच इंटरनॅशनल विंड सर्फर जयेश पाटील आणि राज पाटील हे दोघं देते. तसेच त्यांनी हे कार्यक्रम सातत्याने करत राहून आणि हे दीर्घ पल्ल्याचं जलतरण जे आहे त्याचा हा तिसरा इव्हेंट आहे. त्याला पुन्हा पुढील वाटचालीसाठी ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवर्जून या कार्यक्रमासाठी त्याचे स्कूलचे प्रिन्सिपल सुद्धा आलेले आहेत, तर त्यांनी पण पुढे येऊन त्याचं स्वागत केलं. क्लास टीचर या. इकडे बघा जरा जवळ आहे. सरांचा आहे म्हणून सरांचं जवळ ना बाबा. आज मुंबईच्या प्रवेशद्वारावरती गेट ऑफ इंडियाकडे धरमतर्फे मुंबई पोहत येणारा आमचा स्वराज संतोष पाटील हा किती किलोमीटर 36 किलोमीटर पोहून 8 तासात आज इथे मुंबईत पोचलेला आहे. मी आमच्या चेंबूर मतदारसंघातर्फे मी आमदार तुकाराम काते त्याला खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वराचरणी प्रार्थना करतो की तो त्याला उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि असं पुढे आणखीन जसं आमचा प्रभात कोळी टॉम्बेचा यांनी खूप इतिहास मोठा घडवला आहे असा तूही चांगला इतिहास घडव अशी प्रार्थना करतो. तुला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Very dedicated boy, very loving and caring. Congratulations, Swaraj, for your success. And I pray to God for his future, bright future. Okay, God bless. घालून जा घरपर्यंत घालून जा, काढूच नको. मस्त. आवडली ना? स्माइल प्लीज. चला. स्वराज, तुने हा तुझा इव्हेंट एकदम सुखरूपपणे आणि एकदम मस्त पार केलास. तर तुला काय सांगायचं, म्हणजे तुला कसं वाटते? आनंद होतो तुला खूप. आणि काय म्हणशील, म्हणजे तुला कुठं असं वाटलं काय मी असं दमले वगैरे असं काही नाही ना? म्हणजे बघा, त्यांनी एवढा मोठा प्रवास केला, 2 वाजता त्यांनी जम्प केली आणि तो आता कितीला 11:30ला पोहोचला असेल ना? हां. आणि तरी सुद्धा तो दमला नाही. नको ट्रॉफी नको. मोठा इव्हेंट आपला संपलाय मस्तपैकी. आणि बाकी ताज हॉटेल आहे, तर पारस आपल्याला घेऊन जाणार आहे बोलते. हे क्रिश हो, मला बोलला तो, बोलते वडापाव उचल. आता किडनी विकायला चाललो आता. काय आता करशील? त्यांना ताज हॉटेलला पाहिजे जेवण. किडनी विकायला लागेल. पहिला किडनी काढायला चाललोय. बघ कुठे डॉक्टर भेटते काय बघू, चल शोधू. आपली तर अजून आलंय नाही, तर तरला आपण बोलू, नंतर मग जाऊ. याला ओळखताव काय? आता आपल्याला नाही नेला ताज हॉटेलला. किडनी डॉक्टर नाही भेटला आपल्याला. डॉक्टर नाही भेटला आपल्याला. हे कोण आहे? Who is this man? आणि यो बघा, स्वतः आपण निघलोय, चाललोय घरी. चला घरी.
एवढा 9.5 तास पावला दमला आणि तरी पण तू इथं बँजो वाजवते स्वराज. हा स्टॅमिना जाम आहे पोराच्यात. सो फायनली जस्ट आपण आलोय करंजा जेटीवर आणि आता आपण जाऊ घरी. सो हा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.